तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी निवडणूक आचारसंहिता धाब्यावर बसवल्याचं समोर आलं। गोपनीय मतदानाच्या अधिकाराचा भंग बांगरांनी केला, तर तिकडे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलानं एका बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केली। त्यामुळे मतदानामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले। हा व्हिडिओ जरा निरखून पहा। या व्हिडिओत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर दिसतात। सकाळी मतदान करण्यासाठी ते मतदान केंद्रावर आले। त्यावेळी एक महिला मतदान करत होती आणि आता पहा, आमदार बांगर मतदान कक्षाच्या जवळ जाऊन मतदान कसं करायचं हे महिलेला सांगताना दिसतायत। पुन्हा एकदा पहा आमदार संतोष बांगरांचा हा कारनामा। खरं तर मतदान पूर्णपणे गोपनीय असतं। मतदानाच्या वेळी मतदान कक्षात केवळ एकच आमदार असतो, इतरांनी त्याच्या जवळ जाऊ नये असा नियम आहे। पण इथं आमदार संतोष बांगर बिनदिक्कतपणे मतदान कक्षापर्यंत पोहोचले। त्यानंतर त्यांनी त्या मतदार महिलेला मतदान कसं करायचं हे सांगितलं। संतोष बांगर यांना कुणीही रोखलं नाही। जणू निवडणूक अधिकारी आणि सगळी यंत्रणा आपली बटीक आहे अशा आविर्भावात बांगर वावरत होते। मतदानाची गोपनीयता राखणं हे तिथं असलेल्या निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते। पण हिंगोली नगर परिषद निवडणुकीच्या मतदानात शिवसेनेचे आमदार संतोष बांगरांनी आचारसंहिता अक्षरशः धाब्यावर बसवली। दरम्यान पोलिसांनी बांगरांविरोधात गुन्हा दाखल केलाय। मी तर मागच्याही आठवड्यात आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संतोष बांगर नावाचा जो आमदार आहे कळमुरीचा, हा हिंगोली शहराला कलंक आहे। आज तर लोकशाहीला कलंक आहे असं आज दिसू लागलंय। मी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केलेली आहे। कोणी धमक्या देत आहे, कोणी रेट टाकतंय, हा सगळा तर गोंधळ वेगळाच। एक आमदार तर जाऊन दाखवतात की कोणी मतदान कोणाला करायचं। खरोखर निवडणूक आयोग म्हणून प्रकार आहे की आता सर्कस झाली त्याची, हे विचार करण्यासारखं आपल्या देशात आहे। आमदारांची मुलं दस्तूर खुद्द आमदार लोकांना सांगायला लागलेत, तुला बघून घेईन, तुला कापून टाकीन, कोण मोबाईलच आतमध्ये नेतोय आणि त्या मतदारांना धमकावतोय, ह्याच्यावरती मतदान करा। काय चाललंय काय या महाराष्ट्रात? इकडे बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या मुलानं तर पोलिसांनाच आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं। काही सजग नागरिकांनी एका बोगस मतदाराला रंगे हात पकडलं, त्यानंतर त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं। पण त्याच वेळी आमदार संजय गायकवाडांचा मुलगा कुणाल तिथं आला। त्यानं त्या बोगस मतदाराला पोलिसांच्या तावडीतून पळून जायला मदत केली। पुन्हा एकदा पहा आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाचा कारनामा। बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करताना तर दिसतेच आहे, पण तिथल्या उमेदवाराचा मुलगा त्या मतदाराला पळवताना सुद्धा या व्हिडिओमध्ये दिसतं। याच्यावरून लक्षात येईल की त्यांनी प्रचंड प्रमाणात बोगस मतदार तिथे आणले आणि अशा मतदारांच्या मार्फत जर मतदान होत असेल तर लोकशाहीची थट्टा आहे। जेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडले त्यावेळेस स्थानिक आमदारांच्या परिवारातील लोक येऊन त्या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालतात आणि इथले ठाणेदार जे आहेत ते म्हणतात मी नॉमिनल कारवाई करतो। म्हणजे ही लोकशाहीची थट्टा यांनी लावलेली आहे। जो गुंडागर्दीचा जो आरोप होत होता, जो भ्रष्टाचाराचा आरोप होता, आज त्यांनी त्यांच्या वर्तणुकीतून आम्ही भ्रष्ट आहोत आणि आम्ही गुंडागर्दीला प्राधान्य देणार आहोत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। नगर परिषदेच्या मतदानात सत्ताधारी आमदार आणि त्यांच्या नातेवाईकांनीच आचारसंहिता गुंडाळून ठेवल्याचं पाहायला मिळालं आणि लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक आहे। पोलीस आणि निवडणूक आयोगानं यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।